सिल्वर सिटी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल खामगांव में 17 जनवरी 2026 को आधुनिक उपकरणों से सुसज्जित आईसीयू हॉल का उद्घाटन कामगार मंत्री तथा अकोला के पालक मंत्री एडवोकेट आकाश फुंडकर के हाथों संपन्न हुआ। इस अवसर नवनिर्वाचित नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर, सागर फुंडकर, डॉक्टर अशोक बावस्कर, डॉक्टर प्रशांत कावड़कर, डॉक्टर पंकज मंत्री, डॉक्टर पराग महाजन, डॉक्टर नीलेश टिबड़ेवाल आदि मंच पर विराजमान थे। अपने उद्घाटन पर भाषण में कामगार मंत्री एडवोकेट आकाश फुंडकर ने कहा कि आज से 10 वर्ष पूर्व स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, एकनाथराव जी खड़से आदि के हाथों इस अस्पताल का उद्घाटन हुआ था। तब से लेकर आज तक यहाँ तमाम डॉक्टर और स्टाफ ने जान से मेहनत की और मरीजों को अच्छी सुविधा उपलब्ध करके उपचार करते हुए सेवा प्रदान की है। 10 वर्षापूर्वी खामगाव शहरामध्ये लावलेलं एक रोपटं आजही आठवते की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। त्या उद्घाटनाला राज्याचे महसूल मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे, स्वर्गीय भाऊसाहेब आणि सर्व गणमान्य लोक इथं उपस्थितीमध्ये या दवाखान्याचं उद्घाटन झालं होतं आणि 10 वर्ष अविरत सेवा या युनिटच्या माध्यमातून सर्व डॉक्टर, सर्व इथल्या टीमने आजपर्यंत या खामगाव शहराला दिली। आणि सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर एक खामगावला म्हणजे तो डाग लागला होता की अकोला रेफर हे खामगाव शहराची ओळख व्हायला लागली होती। आणि अशा या सगळ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये क्रिटिकल केअर आणि मल्टी स्पेशालिटी युनिट टाकण्याचा आपल्या सर्व मंडळींनी विचार केला आणि खरोखर आपण नुसतं विचारच नाही केला तर आपण सिद्ध करून दाखवलं की खामगावमधली कितीही क्रिटिकल सिच्युएशन असली तर ती दूर करण्याचं सामर्थ्य आमच्या खामगावमध्ये आहे, आमच्या सर्व टीममध्ये आहे आणि आपण ते करून दाखवलं। मी अगदी जवळून पाहतो आणि खरं पाहिलं तर सिल्वर सिटी फॅमिलीचा मी एक सदस्यच आहे, कारण दैनंदिन जीवनात आम्हाला इथे 100 वेळा यायचं काम पडते। सर्व डॉक्टर्स अगदी फॅमिली रिलेशन सगळ्यांशी वर्षानुवर्षाचे आहेत आणि आम्ही जवळून पाहतोय की हा दवाखाना कसा डेव्हलप होत गेला। आणि आज आपण पाहतोय की बावस्कर सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की या 10 वर्षामध्ये नुसतं आहे तसं दवाखाना चालवल्यापेक्षा प्रत्येक स्टेपला, प्रत्येक पायरीवर एक नवीन फॅसिलिटी या दवाखान्यामध्ये ॲड होत गेली आणि आज खूप फॅसिलिटीज युक्त हा आपला दवाखाना झालेला आहे। आणि त्यामध्ये आज अजून एक भर म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड्सनुसार अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त आणि अगदी चांगले इक्विपमेंट तिथे अवेलेबल करून एक चांगला आयसीयू लोकांच्या सेवेमध्ये आज दाखल होते। ज्याला कोणाला शारीरिक त्रास असेल, कोणाला काही म्हणजे आरोग्याच्या समस्या होत असतील, जो क्रिटिकली होत असेल अशा व्यक्तीला इथनं लाभ झाला पाहिजे, त्याचं आरोग्य इथून सुधारलं पाहिजे आणि तो इथून सुधारून त्याचं भविष्यातील जीवन अधिक सुकर झालं पाहिजे या दृष्टीनं या फॅसिलिटीचा सर्व लोकांना फायदा झाला पाहिजे। त्यासाठी मी आपल्या सर्व टीमला, सिल्वर सिटी परिवाराला, सर्व स्टाफला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा। सिल्वर सिटी असंच भविष्यातही सेवा देत राहो। प्रबंध निदेशक डॉक्टर पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पराग महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गौरव लड्ढा, निदेशक डॉक्टर प्रशांत कावड़कर, डॉक्टर भगत सिंह राजपूत, डॉक्टर नीलेश टिबड़ेवाल, डॉक्टर गणेश महाले, डॉक्टर मनीष अग्रवाल, डॉक्टर गौरव गोयनका और डॉक्टर आनंद राठी और स्टाफ ने परिश्रम लिया। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगांव।